श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन प्राप्तीसाठी 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे आज ह्या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे. वैभव लक्ष्मी व्रत कोणत्याही शुक्रवारीपासून करता येतं. त्याचबरोबर वैभव लक्ष्मी व्रत करताना काहीतरी नियम आहेत. वैभव लक्ष्मी व्रत करत असताना आपण शक्यतो उपवास धरावा. काही आपल्या प्रकृतीची समस्या असेल तर फक्त सात्विक अन्न घ्यावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं, जास्तीत जास्त मौन व्रत धारण करावं आणि दिवसभर आपल्याला श्री वैभव लक्ष्मी माताय नमः, श्री वैभव लक्ष्मी माताय नमः ह्या मंत्राचं जप करत राहावं किंवा लक्ष्मी माताय नमः ह्या मंत्राचं जप करत राहावं. सकाळी आपण लवकर सूर्य उगवण्याच्या आधी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून सूर्याला जल देऊन व्रताची सुरुवात करावी. आपली नित्यपूजा करून घ्यावी आणि मग संध्याकाळी हातपाय धुवून आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करायची असते. वैभव लक्ष्मी व्रत करत असताना आपल्याला सुरुवातीला संकल्प करायचा असतो. संकल्प म्हणजे आपण कशासाठी करत आहात हे माता लक्ष्मी समोर सांगायचं असतं. माता लक्ष्मीला सांगायचं असतं की तुमच्या धनप्राप्तीसाठी हे व्रत करत आहात किंवा तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी करत आहात किंवा तुमच्या मुलांच्या लग्नाच्या मध्ये अडथळे येत आहात ते करत आहात किंवा इतर कोणत्याही समस्या आहेत ते समस्या आपल्याला माता लक्ष्मी समोर सांगायचं आहे. आणि हातात पाणी, थोडं अक्षदा आणि थोडं एक फूल आणि एक तुळशीपत्र हातात घेऊन आणि तुमचं नाव गोत्र सांगून माता लक्ष्मीला तुम्ही कशासाठी हे व्रत करत आहात ते सांगून ते पाणी आपल्याला तामणात सोडून किती शुक्रवार तुम्ही हे व्रत करणार आहात. तुम्ही 5 शुक्रवार करू शकता, तुम्ही 11 करू शकता, 21 करू शकता किंवा 108 करू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे व्रताची सुरुवात करायची असते. चला तर मग आता